तर शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते एकत्र आलेत आणि याला निमित्त ठरलंय ती कणकवली नगरपंचायतीची निवडणूक। कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी संदेश पारकर यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली उपस्थित होते। सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात स्वबळाचा नारा दिल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आल्यात। पक्षविरहित ही आघाडी असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। भाजपच्या स्थानिक पुढाऱ्यांनी युतीसाठी प्रतिसाद न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचा दावा केला जातोय। बघा, आम्ही कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या विचाराने मग आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची आहे, असा कालच निर्णय, रात्री उशिरा तो निर्णय झाला। आता बातमी